नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मंगळवार, तर आज आपण सायन्स या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तर आता बघूया आपण सायन्स विषयामध्ये आज आपण कोणता धडा घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला स्क्रीनवर जे चित्र दिसत आहे या चित्राचं जर निरीक्षण केलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला एक पॉवर प्लॅन्टचं चित्र आहे असं लक्षात येईल। याच्यामध्ये विद्युत निर्मितीचं कार्य घडून येत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरून, जसं की दगडी कोळसा आहे, त्याच्यानंतर काही युरेनियम सारखे पदार्थ वापरून सुद्धा वीज निर्मितीचं कार्य हे आपल्याला घडून आणता येत असतं। तर या चित्रामध्ये बघतो आपण एक केबल दिसत आहेत आपल्याला खांब्यावर लावलेले, म्हणजे हाय टेन्शन वायर आहेत। केबल डिस्ट्रीब्यूशन ही निर्माण होणारी वीज ह्या तारेच्या साहाय्यानं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्यात येते। त्याचबरोबर या चित्रामध्ये आपण एक पॉवर स्टेशन कंट्रोल म्हणजेच तयार झालेली वीज ही नियंत्रित ठेवण्यासाठी या ठिकाणी याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य या स्टेशनवरती चालत असतं। एखाद्या भागात कमी जास्त वीज पुरवठा झाला तर या ठिकाणाहून नियंत्रण करण्यात येतं त्याचं। तर नियंत्रित केल्यानंतर वीज पुरवठा पुढे आपल्या गावापर्यंत आल्यानंतर तो पॉवर हाऊसमध्ये म्हणजे त्या ठिकाणी येऊन इतर ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे घडून येत असतं। तर या चित्रामध्ये वेगवेगळे पोल दिसत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत। त्याच्या साहाय्यानं वीज पुरवठा हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम हे घडून येत असतं। अगोदरचं जे चित्र पाहिलं त्याच्यामध्ये हाय टेन्शन म्हणजे उच्च विद्युत प्रवाह होता, तर या ठिकाणी विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यात येत असतो। त्याच्यानंतर नियंत्रित विद्युत प्रवाह आपल्या घरापर्यंत आल्यानंतर त्याच्यापासून आपण विजेचे बल्ब लावू शकतो, जे की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत। त्याच्यानंतर विजेचं वहन घडून येण्यासाठी धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची गरज असते। तर मुक्त इलेक्ट्रॉन ह्या चित्रामध्ये दिसत आहेत आपल्याला। अशा पद्धतीचे काही मुक्त इलेक्ट्रॉन वापरून विजेचं वहन हे घडू शकतं। म्हणजे ज्या पदार्थामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन संचार करतात अशामधूनच विजेचं वहन हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत होऊ शकतं। तर विजेचा वापर करून आपण घरामध्ये लॅपटॉप, संगणक, वेगवेगळे उपकरणं वापरू शकतो। या ठिकाणी आपल्याला एक संगणक दिसत आहे किंवा लॅपटॉप आहे, तर हे लॅपटॉपसुद्धा विजेवर चालतं। त्याच्यानंतर घरामध्ये मिक्सर आहे, मिक्सर यासारखे उपकरणंसुद्धा आपण विजेवर चालवत असतो। हा आहे फॅन, फॅनसुद्धा आपण विजेवर चालवतो, हे सुद्धा एक उपकरण आहे। फ्रीज पदार्थ थंड करण्यासाठी फ्रीज वापरतो, हे सुद्धा एक विजेवर चालणारे उपकरण आहे। या चित्रामध्ये एक आपल्याला पवनचक्की आहे आणि ती पवनचक्की वाऱ्याच्या साहाय्यानं फिरत आहे। यापासून जी ऊर्जा निर्माण होते किंवा विद्युतधारा निर्माण होते तिला आपण विंड एनर्जी असं म्हणत असतो, ज्यापासून तयार झालेली विद्युतधारा ही केबलच्या साहाय्यानं विद्युत स्टेशनपर्यंत वाहून नेण्याचं कार्य हे घडून येत असतं। तर या ठिकाणी बघत आहोत आपण काही केबल्स आपल्याला पोलवर लावलेले दिसत आहेत। त्याच्या साहाय्यानं विद्युतधारा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्याचं कार्य हे घडून येत असतं। तर बघूया आपण चित्रामध्ये आपल्याला काही एका ग्राफिक्सच्या माध्यमातून विद्युतधारेचं वहन हे दिसून येत आहे। हे सर्व त्यातील असलेल्या मुक्त इलेक्ट्रॉनच्या साहाय्यानं घडून येत असतं। त्याबद्दल आपण माहिती अधिक बघणार आहोत। या चित्रामध्ये काही वर्कर्स हे एक फोटो सोलार प्लेटचं इन्स्टॉलेशन करत आहेत, ज्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विद्युतधारा मिळवता येऊ शकते। त्याला म्हणतो आपण सोलार एनर्जी। सूर्यप्रकाशापासून विद्युतधारा निर्माण करणे व ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेता येऊन आपल्याला वेगवेगळे कामं सुद्धा करता येऊ शकतात। या चित्रात आपल्याला एक मासा दिसत आहे, जो की त्याच्या संरक्षणासाठी व त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण करतो व आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा त्याला भक्ष्य पकडायचं तेव्हा तो विद्युत प्रवाह त्या पाण्यामध्ये सोडतो।
त्यामुळे काय होईल, त्याचं भक्ष्य हे बेशुद्ध पडेल आणि हा मासा त्याची सहजपणे शिकार करू शकतो. दुसरं कारण म्हणजे जेव्हा हा मासा संकटात असतो तेव्हा त्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हा विद्युत प्रवाह पाण्यामध्ये सोडतो, जेणेकरून त्याच्यावर हल्ला करणारा जो प्राणी आहे तो त्या विद्युत धारेच्या शॉकमुळं दूर पळून जातो. यामुळं या माशाला सुद्धा स्वतःचं संरक्षण करता येऊ शकतं व त्याचं तो अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिलेली आहे त्या माहितीवरून तुमच्या लक्षातच येईल की आज आपण कोणत्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपलं प्रकरण कोणतं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, प्रकरणाचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विद्युत धारा. तर या धड्यामध्ये काही आपल्याला जनरल माहिती विचारलेली आहे ती बघणार आहोत. इलेक्ट्रिसिटी इज ऑफ utmost importance in the modern world. We depend on it for almost everything in our everyday life. In order to avoid the inconvenience faced due to failure of power supply, hospital, banks, offices and private institutions make alternative arrangement with the help of generators. Electricity is used for running electric furnace, electric motors and several other instruments used in industries. Domestic appliances like fridge, electric oven, mixer, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. have helped us by using time and labor. All these devices cannot run without electricity. हे जे काही उपकरणं दिलेले आहेत हे उपकरणं रन होण्यासाठी म्हणजे चालण्यासाठी विद्युत धारेची गरज आहे. हे विजेशिवाय हे उपकरणं चालू शकत नाहीत. तर ह्या उपकरणाचा वापर करून आपण काय करू शकतो, तर आपला वेळ व लेबर म्हणजे आपल्याला लागणारे कष्ट याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. म्हणून हे वेगवेगळे उपकरणं आपण वापरत आहोत. याच्यामध्ये नंतर सांगितलेलं आहे आपल्याला, नॉट ओनली ॲनिमल्स बिंग्स but some animals also use electricity. For example, fishes such as eels use electricity to catch their prey and also for self defense. याच्या अगोदरच आपण माहिती बघितलेली आहे. एका माशाचं चित्र होतं. इलेक्ट्रिक रे असं सुद्धा त्याला म्हणतात. ईल हे त्याचं एक नाव आहे आणि तो स्वतःचं संरक्षण करण्यासाठी व भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा या माशाचा वापर म्हणजे विद्युत धारेचा उपयोग करत असतो. द लाइटनिंग दॅट स्ट्रिक द अर्थ इज ॲन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोअर धिस इलेक्ट्रिसिटी. अवकाशामध्ये चमकणाऱ्या विजातून जी विद्युत धारा निर्माण होते ही विद्युत धारा आपण साठवून ठेवू शकतो का, हा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. तर सांगा बरं त्याचं उत्तर काय असेल. अवकाशात चमकणाऱ्या विजामधील विद्युत धारा आपल्याला साठवून ठेवता येऊ शकते का. त्याचं उत्तर आहे नाही, कारण विद्युत धारा ही आपल्याला साठवून ठेवता येत नसते. ती निर्माण करणे व ती वापरणे हा त्याच्यावर. बघा, कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवू शकतं का काय आहे, त्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे बघा आपल्याला. यू मस्ट हॅव सीन अ वॉटरफॉल. विच वे डज द वॉटर फॉल. तुम्ही एक धबधबा बघितलेला आहे पाण्याचा आणि तो कशा पद्धतीनं पडतो पाणी किंवा कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे हे बघितलेलं आहे का. फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम अ डॅम ॲट अ हायर लेवल अँड बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी it falls to a lower level. Thus, as we know, the direction of flow of water between 2 points depending on the level of the 2 points. धबधब्यामध्ये काय होतं, एक वरची बाजू असते आणि लोअर लेवल अँड हायर लेवल. हायर लेवलकडून पाणी हे लोअर लेवलकडं पडतं, म्हणजे वरच्या बाजूकडून पाणी हे खालच्या बाजूकडं ॲटोमॅटिक नैसर्गिक रीतीनं पडत राहत असतं. तर याच्या विरुद्ध होऊ शकतं का, तर याच्या विरुद्ध होऊ शकणार नाही, म्हणजे खालचं पाणी वरती जाणार नाही.
नैसर्गिक पद्धतीनं, तर वरून पाणी खाली पडतं. याच्यासाठी आपल्याला एक सुद्धा शक्ती असते. ती शक्ती कोणती आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. याच्यामुळे सुद्धा धबधबा हा निर्माण झालेला आहे किंवा वरच्या पातळीवरून पाणी खालच्या पातळीवर पडत आहे. तर हाच मुद्दा विचारात घेऊन आपण पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स हा मुद्दा विचारात घेणार आहोत. तर काय आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स? त्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. तर या चित्रामध्ये बघतो आपण एक जार दिलेले आहेत पाण्याचे, आणि ते जार काही एक जार उंच ठेवलेला आहे तर दुसरा जार खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्लिप बसवलेली आहे. दुसऱ्या चित्रात ती क्लिप काढलेली आहे, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इक्विपमेंट्स काय दिलेले आहेत त्यासाठी बघा, 2 प्लॅस्टिक बॉटल्स, रबर ट्यूब, क्लॅम्प, वॉटर, ही झाली इक्विपमेंट. त्याच्यानंतर प्रोसिजर काय आहे त्याची? प्रोसिजर आहे, सेट अप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर 3.1, देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब, नोट युअर ऑब्झर्वेशन्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अशा पद्धतीने अरेंजमेंट करायची त्याची, आणि अरेंजमेंट केल्यानंतर ही क्लॅम्प आपल्याला उघडायची आहे. क्लॅम्प उघडल्यानंतर बघा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं. सुरुवातीच्या चित्रामध्ये पाणी हे जारच्या वरच्या बाजूला जमा झालेलं आहे, आणि जेव्हा क्लॅम्प उघडतो तेव्हा वरच्या जारमधलं पाणी हे खालच्या जारमध्ये जास्त प्रमाणात जमा झालेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला काय सांगता येऊ शकतं? व्हॉट हॅपन्स व्हेन द क्लॅम्प रिमूव्ह? व्हॉट हॅपन व्हेन क्लॅम्प रिमूव्ह? जर आपण त्याची क्लॅम्प म्हणजे ते स्विच होतं, ते बटन दिलेलं होतं त्या ठिकाणी, ते जर उघडं केलं तर काय घडून आलेलं आहे? वॉटर लेवल डिक्रीज इन हायर जार. वरच्या जारमध्ये जे पाणी होतं त्याची लेवल काय झालेली आहे? कमी झालेली आहे. आणि पाणी कोणत्या जारमधलं वाढलेलं आहे? तर खाली जो जार ठेवला होता त्या जारमधल्या पाण्याची लेवल ही इन्क्रीज झालेली आहे. दुसरा प्रश्न, डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग? व्हाय डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग? पाणी वाहणं थांबू शकतं का? आणि थांबलं तर का? पाणी वाहन हे थांबू शकतं कारण त्याच्या वाहण्यामध्ये काय अडथळा आला तर ते पाणी थांबू शकतं. उदाहरणार्थ धरण बघतो आपण, धरण बनवत असताना नदीमध्ये जी भिंत बनवलेली असते त्या भिंतीमुळं पाणी थांबतं धरणाचं. दुसरी गोष्ट, काही न करताच पाणी कधी थांबल? जर पाण्याची लेवल ही समान असेल. या दोन जारमध्ये जर पाण्याची लेवल समान असेल म्हणजे दोन्ही जार जमिनीवर ठेवले तर ते पाणी एका जारमधून दुसऱ्या जारमध्ये त्या जोडलेल्या पाईपच्या माध्यमातून जाणार नाही. जर त्यांची लेवल खालीवरी केली, आपण एक जार वर ठेवला एक जार खाली ठेवला तरच त्याच्यामधील पाण्याचं वहन होऊ शकतं. तिसरा प्रश्न, व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन? जर याच्यातील पाणी हे जास्त काळापर्यंत वाहू द्यायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? तर बघू आपण, त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर याची लेवल मेंटेन करावं लागेल व वरच्या जारमधून पाणी हे खालच्या जारमध्ये सतत पडत राहील. याच्यासाठी आपल्याला त्याची अरेंजमेंट करावी लागेल. तर यावरून आपल्याला काय मुद्दा लक्षात येतो तो बघायचा आहे. जस्ट लाईक वॉटर, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 points depends on a kind of electric level. At those points, the level is called electric potential. बघा काय सांगितलेलं आहे, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 points डिपेंड्स ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. इलेक्ट्रिक लेवल विद्युतधारेच्या लेवलनुसारच याच्यावर पोटेन्शियल किती आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे आपण समजू शकतो. इलेक्ट्रिक लेवल ॲट these points the level is called electric potential. त्याची जी लेवल आहे त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल.
एक नंतर एक आकृती दिलेली आहे आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. उच्च विद्युत दाबाकडून कमी विद्युत दाबाकडे विजेचं वहन घडून येतं. या चित्रामध्ये आपण बघतो हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल उच्च विद्युत विभव. तर या ठिकाणी लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल या ठिकाणी आहे. तर उच्च दाबाकडून कमी दाबाकडं विद्युतधारेचं वहन होईल. इलेक्ट्रिसिटी मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. We have seen earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. Electrons flow from a point of lower potential to a point of higher potential. A lightning streak is the flow of electrons from point of lower potential on the clouds to the point of higher potential on the earth. We shall study the definition of electric potential in higher standards. The difference between the values of potential at 2 points A and B is called the potential difference between them. In this figure 3.2, conductor A is at a higher potential than conductor B when these two are connected by a conducting wire. A potential difference is created between its two ends and electrons will flow from B to A through the wire. This flow will continue till the two conductors A and B have the same potential. याच्यातून वाहणारा विद्युतधारेचा प्रवाह हा कुठपर्यंत चालू राहील? जेवपर्यंत A आणि B हे दोन्ही टर्मिनल एकाच लेवलपर्यंत येत नाहीत तोपर्यंत याच्यातून विद्युतधारा वाहण्याचं प्रमाण हे चालू राहील. Until their potential difference becomes 0, only then will the flow of electrons stop. अशा वेळेस त्याच्यातून वाहणाऱ्या मुक्त इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा थांबवला जाऊ शकतो. Potential difference of a cell. Potential difference of a cell. Potential difference of a cell म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये असणारा विभवांतराचा बदल, त्याच्यामध्ये असणारा विभवांतराचं प्रमाण किती आहे. The difference in potential between the positive and negative terminals of a cell is the potential difference of the cell. या ठिकाणी सेल म्हणजे विद्युत घट आहे जो की आपण रासायनिक किंवा बॅटरीचा सेल जो वापरतो आपण त्या सेलचं उदाहरण दिलेलं आहे. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड बाय केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द सेल. सेलमध्ये विद्युतधारा ही रसायनापासून निर्माण होते म्हणून त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. द पोटेन्शियल डिफरन्स सेट द इलेक्ट्रॉन्स इन मोशन अँड रिझल्ट्स इन फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ कंडक्टिंग वायर. या ठिकाणी कंडक्टिंग वायर्स विद्युत वहन करणारे तार जोडले तर त्याच्यातून विद्युतधारा वहन होऊ शकते. कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ द सेल्स. द अमाउंट ऑफ वर्क डन to carry a unit positive charge from point A to point B is called the electric potential difference between the two points. या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे ते सूत्र कोणतं आहे? Potential difference between two points is equal to work upon total charge transferred. That is V is equal to W upon Q. V means potential difference between 2 points. Potential difference between 2 points. W means work and Q means total charge transferred. Total charge transferred. 1 V, 1 volt is equal to 1 joule upon 1 C. C म्हणजेच coulomb. The unit of potential difference in SI system is volt. SI system मध्ये पोटेन्शियल डिफरन्स विद्युत
प्रभाराचे एकक आहे व्होल्ट, जे की आपण घरामध्ये सुद्धा विद्युतधारा मोजण्यासाठी व्होल्ट या एककाचा वापर करत असतो. सर्वांनाच माहीत आहे विद्युतधारेचं वहन होण्यासाठी काही मुक्त इलेक्ट्रॉनची गरज असते. मुक्त म्हणजे फ्री स्टेट, जे की विद्युत वहन करणाऱ्या पदार्थामध्ये मुक्त अवस्थेमध्ये भ्रमण करत असतात. तर बघा या चित्रामध्ये आपल्याला एक आकृतीमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ दिस ॲटम देर इज अ न्यूक्लियस. या ठिकाणी एक केंद्रक आहे व त्याच्या भोवतालच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स भ्रमण करत आहेत. सिंगल ॲटम, या ठिकाणी एक सिंगल ॲटम दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा वीकली अटॅच्ड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स, बाहेरच्या कक्षेमधील जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा कमकुवत त्या ठिकाणचे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉनच्या हालचाल या 3 आकृत्यांमध्ये दाखवलेली आहे. जेव्हा वीकली अटॅच्ड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ॲटम्स इन अ कंडक्टिंग सॉलिड. आता तिसऱ्या भागामध्ये दिसतं आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. मुक्त अवस्थेतील इलेक्ट्रॉन्स हे एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमपर्यंत सहज प्रवास करतात आणि त्यांची अरेंजमेंट ही एका रेषेमध्ये किंवा एका लाईनमध्ये घडून येते. तर बघा आपण याच्या अगोदरच माहिती बघितली होती. फ्री इलेक्ट्रॉन्स एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus. न्यूक्लियस सोबत हे वीक म्हणजे कमकुवत अशा फोर्सनं बांधलेले असतात. These are called free electrons as shown in figure 3.3. These electrons can easily move from one part of conductors to its other parts. The negative charge of the electrons also gets transferred as a result of this motion. The free electrons in a conductor are high. Conductors are the carrier of negative charge. फ्री इलेक्ट्रॉन्स काय करतात तर ऋण प्रभाराचे वहन करतात. पुढच्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. एखाद्या विद्युत वायरमधून कशा पद्धतीचा करंट किंवा विद्युतधारेचं वहन होतं हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी एक आकृती दिलेली आहे. मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, मुक्त इलेक्ट्रॉनचे वहन कशा पद्धतीनं घडून येते. या आकृतीमध्ये काय आहे, इफ अ कंडक्टिंग वायर्स इज नॉट कनेक्टेड टू अ सेल दिस फ्री इलेक्ट्रॉन्स मूव रँडमली. जर धातूच्या तारेमध्ये कोणत्याच प्रकारचा विद्युत प्रवाह नसेल तर त्याच्यातील इलेक्ट्रॉन्स हे मुक्त अवस्थेमध्ये भ्रमण करतात. बघा या आकृतीमध्ये हे इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 बऱ्याच प्रकारचे इलेक्ट्रॉन्स आहेत व ते वेगवेगळ्या दिशेला भ्रमण करतात. त्यांच्याकडे बाण दिसतो आपल्याला. बाण म्हणजे काय आहे तर त्यांची मोशन होण्याची दिशा आहे. त्याच्यानंतर in the space between the atom when we connect the end of the wire to two terminals of a cell, electric force acts on the electron being negatively charged. They start moving from the negative म्हणजेच lower potential to the positive higher potential terminal of the cell as shown in figure 3.4b. Due to flow of these electrons, current start to flow through wire. This motion of electrons is irregular, but there is a definite non-zero value of their average velocity. या बी भागामध्ये बघतो आपण जेव्हा या धातूच्या तुकड्याला वायर्स म्हणजेच विद्युतधारा जोडलेली असते. कुठं जोडलेली आहे, या ठिकाणी एक सेल दिलेला आहे. प्लस टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी जोडलेले आहेत. अशा पद्धतीनं जेव्हा याच्यामध्ये विद्युतधारा जोडली जाते
तेव्हा या वायरमधील मुक्त इलेक्ट्रॉन जे रँडमली मूव्ह करत होते त्यांच्यामध्ये आता एका डायरेक्शननं मूव्ह होण्याची पद्धत निर्माण झालेली आहे, डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिक करंट. तर बघा, सर्व इलेक्ट्रॉन्स ऋण भागाकडून धन भागाकडं वहन करत आहेत, म्हणजेच विद्युतधारा ही धन भागाकडून ऋण भागाकडे वहन होत आहे. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऋण भागाकडून धन भागाकडे आहे, तर विद्युतधारा वहन होण्याचं काम हे धन भागाकडून ऋण भागाकडे आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.